नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आपण पोहोचलो अहमदाबाद अरविंद कार्गोला। हे लोकेशन मित्रांनो गुगल मॅप वरती पण अवेलेबल आहे। तुम्ही अहमदाबाद सिटी मध्ये आला आणि अरविंद कार्गो सर्च केलं तर तुम्हाला लगेच लोकेशन येऊन जाईल। इथून बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्राचं किंवा साऊथ लाईनचं बुकिंग भेटतं, त्यामुळे तुम्हाला जर कधी इकडे येणं झालं तर गुगल मॅप करून नंबर घेऊ शकताय किंवा डायरेक्टली लोकेशन वरती येऊन नंबर लावू शकताय। तर आपण पोहोचलो आपल्या लोकेशन वरती, कारण आपण ऑलरेडी इथून गाडी मागच्या वेळेस पण भरली होती, त्यामुळे आपल्याला हे लोकेशन माहिती होतं। तर पोहोचलो फायनली। बघूया मित्रांनो, कारण पहिले तर आपल्याला आंघोळ महत्वाची होती, फ्रेश झालो नव्हतो, झोप झाली नव्हती, त्यामुळे आंघोळ उरकली आहे। गाडीचा नंबर लिहिलेला आहे, 30-35 गाड्या ऑलरेडी वेटिंग वरती आहेत आपल्या पुढे आणि त्यामध्येच आपल्याला मग आपले अशफाक भाई पण भेटले। एएस ट्रान्सपोर्ट आपल्या पुण्याचे आपल्या ग्रुपचे मेंबर आहेत, त्यांची गाडी परवा रात्री खाली झाली, कालपासून आहे बडा दोस्त आहे। तर नवीनच गाडी आहे, पहिलीच ट्रिप आहे आणि तिचा रिव्ह्यू तुम्ही सोमनाथ भाऊंच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल। तर आपण पण जाऊ आता। ते ऍक्च्युली आंघोळ वगैरे उरकत आहे, मी आंघोळ उरकली, पूजा उरकली आणि डायरेक्टली गाडीमध्ये ब्लॉगची सुरुवात केली। तर पार्ट 1 कसा वाटला, पुणे टू अहमदाबादची सिरीजचा पार्ट 1 कसा वाटला, नक्कीच तुम्हाला आवडला असेल मित्रांनो। तर हा पण पार्ट आपण असाच इंटरेस्टेड करू। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपली सबस्क्रायबरची संख्या खूप कमी आहे मित्रांनो आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो। तिथून सुरुवात होते मित्रांनो गाड्यांची। ही आपली 1934 आणि शेजावरती गाड्या आहेत, छोट्या सेगमेंटच्या आतमध्ये पण आहेत आणि वरतीच फर्स्ट फ्लोअरला तिथं जयंतचं ऑफिस आहे। आतमध्ये पण फुल आहेत, पिकअप आहेत, कंटेनर सगळ्या आतमध्ये लागलेल्या, ओपन आहेत बाहेर। मुंबई पुणे सगळ्या गाड्या फुल जाम आणि आपल्या अशफाक भाईंची गाडी समोरच तिकडे लागलेली आहे। कशी वाटते मित्रांनो बडा दोस्त? फुल कंटेनर बॉडी, 10 फूट। चला ड्रायव्हर सीट वरती बसूया आता, बघूया गाडीचा रिव्ह्यू, मालकांची बोली ऐकूया, मालकांची बोली। गाडीची बॉडी बनवली आहे मित्रांनो ओम इंजिनिअरिंग मोशी मध्ये। तर बसलोय मित्रांनो आपण नवीन दोस्त LS 2140चं पासिंग। मस्त अशी गाडी आहे, पहिलीच ट्रिप आहे गाडीची। कंटेनर बॉडी आत्ताच ओम लॉजिस्टिक वाल्यांकडून पाहिली असेल बनवलेली आणि बऱ्यापैकी आपण याच्यात कव्हर केलंय सोमनाथ भाऊंच्या ब्लॉग मध्ये। तर आपण बेसिक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू डिजिटल। आणि गाडीचं किलोमीटर झालंय मित्रांनो 1042 ट्रिप किलोमीटर। तर अजून नवीच आहे, फुल AC बघू शकताय, ब्लोअर ऑप्शन आहे, कूलिंग फॅन, वा। त्यानंतर सर्वात महत्वाचं मित्रांनो हे की तुम्हाला एअरचा फ्लो कोणत्या साईडने पाहिजे, खाली पाहिजे, पायापाशी पाहिजे की काचावरतून समोर पाहिजे, सगळे ऑप्शन। आणि डायरेक्टली ग्लास वरती पाहिजे तर तो पण ऑप्शन आहे, म्हणजे मल्टी ऑप्शन दिले आहेत। बाकी एक्स्ट्रा स्विच वाढवले, हॅझार्ड दिलेले आहे, पॉवर ब्रेकचं मी त्या दिवशी पाहिलं होते, पुढे मागे वरून हँड ब्रेक लॉक सिस्टम दिलेली आहे। तर छान आहे। अशी इंटरनल विड्थ किती येईल? 5.25 आरामात, कारण पिकअपला मित्रांनो 5.25च्याच रेंज मध्ये येते। आणि ही जी स्पेशियस जागा आहे गाडीची, आता तुमच्या लक्षात येत असेल, ही 2 माणसं आरामात बसू शकतात एवढी जागा आहे। परत पाय ठेवण्यासाठी कम्फर्टेबल आहे, बऱ्यापैकी ग्राउंड क्लिअरन्स आहे, म्हणजे इथे खाली हा क्लिअरन्स आहे। इथून पासिंग साठी या साईडने एंट्री करून डायरेक्टली त्या साईडने निघू शकता, म्हणजे मॉडिफिकेशन मध्ये बऱ्यापैकी कंपनीने याच्यावरती काम केलंय। अजून टेप वगैरे नाहीये कारण गाडी नवीन आहे। बाकी गिअर सिस्टीम बघू शकताय, म्हणजे जसं ट्रकचा गिअर असतो सेम तशा प्रकारचा गिअर। मालकाकडून तिचा रिव्ह्यू प्रॉपर भेटतो, कारण त्याला त्या गाडीचा प्रॉपर अनुभव असतो आणि मग आपल्याला गाडीचा प्रवास कसा करायचा आहे ते सगळ्या गोष्टी समजतात। तर हा पण ऑप्शन चांगला आहे। 21चं पासिंग, 300 किलो बॉडीला गेलं तरी 1700-1800 किलो गाडी आरामात तुमची पास करू शकते। एव्हरेज असेल 10-12चा, 11 एव्हरेज, 11 एव्हरेज काढले। आता सर्व्हिसिंग होणं बाकी, म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंग झालीच नाही ना 5,000 किलोमीटरच्या नंतर। तर कंपनी म्हणजे ओनर क्लेम करतायत तिला 10-11चा एव्हरेज।
लोड वरती भेटेल. 10 तर द्यायलाच पाहिजेत, कारण गाड्यांच्या ह्या ज्या गाड्या आहेत यांची वजन कमी आहेत. 2 टनच्या सेगमेंट मधल्या 3 गाड्या आहेत, V70, बडा दोस्त आणि पिकअप 2.0. जर तुम्हाला हेवी लोड चालवायचे असेल, कारण सरासरी गाड्यांची जी कॅटेगरी येते ती 1 टनाची येते ज्या स्मॉल सेगमेंटला, नाहीतर मग 14 फूट यायची. तर आता हे मिडलचे ऑप्शन आलेत. रेग्युलर रेट पेक्षा थोडा रेट जास्त असतो यांचा, त्यामुळे तुम्ही बुकिंग घेताना किंवा तुमच्याकडे गाडी असेल तर ह्या गाड्यांसाठी रेट तुम्ही रेग्युलर रेट मध्ये गाडी बुक करत जाऊ नका. शक्यतो लोड जास्त असतो, 1.5 टन, 1.25 टन, 2 टन असा रेंजचा लोड असतो. त्यामुळे रेट घेताना ह्या गाड्यांचे त्याच हिशोबाने घेतात. 4-5 हजार रुपये तरी वाढून सांगत जा, म्हणजे तुम्हाला परवडेल. तर चला, पण मला असं वाटतं की ह्या 2 ड्रायव्हर खरं तर ह्या 2च आहेत. एक तर इंट्रा V70 नाही, त्यामध्ये 2.0 आणि अशोक लेलँड 2100. V70 सेगमेंट आहे पूर्ण 1700 नाही. पण तसं पाहिलं ना तर V70 पण तेवढी स्ट्रॉंग आहे, पण थोडं मला सेफ्टी फीचरला थोडी ती गाडी डगमगल्यासारखी वाटली. कारण जो पुढून जो म्हणतो ना आपण, ज्यावेळेस समोर फेस टू फेस त्या गाडीची धडक वगैरे झाली, कारण ह्या गोष्टी प्रत्येक रिव्ह्यूअर्स कव्हर करत नाही. ह्या गाड्यांना पुढून सेफ्टी कमी आहे मित्रांनो, कारण जर तुम्ही टच झाले 50-60च्या स्पीडला तरी तुम्हाला डॅमेज जास्त होण्याचे चान्सेस असतात. आणि पिकअप मध्ये तुम्हाला बोनट, इंजिन ह्या गोष्टी वाचवतात. तर हा फायदा पिकअप मध्ये आणि ह्या 2 गाड्यांमध्ये, म्हणजे हा डिफरन्स मेजर बघायला भेटतो. मालक हे स्वतः ह्या गाड्या चालवत असतात आपल्या छोट्या सेगमेंटच्या, त्यामुळं घर पण चालवणे, गाडी पण चालवणे आणि धंदा पण चालवणे, तर आपल्या सेफ्टीचा पण विचार केला जातो. ह्या म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. तर थोडं म्हणजे जर गाड्यांनी, ह्या गाड्यांना बनवण्याच्या मागे जर कंपन्यांनी थोडं पुढचं फॅब्रिक वरती किंवा पुढच्या पत्र्यावरती किंवा सेफ्टीसाठी थोडं अजून काम केलं ना, तर नक्कीच ह्या गाड्या त्या पिकअपचा मार्केट डाऊन करायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. फक्त लोक फीचर सेफ्टीचा वापर करून पिकअपकडे जास्त डायव्हर्ट होतात. म्हणजे मला वाटत नसेल की ही रिव्ह्यू कोणी सांगितलं असेल. मला एक प्लस पॉईंट आहे की आता तुम्ही एवढ्या 13 लाखाची मी गाडी देताय, तर त्यामध्ये कमीत कमी जर एअरबॅगचा ऑप्शन दिलाच पाहिजे गाडीला. एअरबॅग येतील, म्हणजे पुढच्या 2025-26 ज्या गाड्या लॉन्च होतील ना, तर गव्हर्नमेंट रूल्स नुसार ते कंपल्सरी करा. आता जसं एसी नव्हता इथून मागं पहिले, आता प्रत्येक गाडीत एसी लागलाय. तसंच एक स्टेप बाय स्टेप इंडियन गव्हर्नमेंट तेवढी फास्ट नाहीये, त्यामुळे लवकर तर काय कव्हर नाही, बट होईल भविष्यात. आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला भेटतील. कारण आता शिकतं 2 टनाचे सेगमेंट सुरू झाले, 2.5 टनाचे सेगमेंट सुरू होईल, त्यानंतर 3 टन आहे, नंतर 4 टनला तर परत आहे 14 फूट किंवा. आणि मला एक सांगायचं की एक प्रत्येक जर ड्रायव्हरने हेल्थ पॉलिसी काढलीच पाहिजे. नाही, गरजेची आहे. जर तुम्ही EMI वर घ्या, पण हेल्थ पॉलिसी तुम्ही जरूर घ्या, कारण खूप गरजेची हेल्थ पॉलिसी. तुम्ही असं विचार करू नका की आपले पैसे वेस्ट जाते, पण तसं नसतं. तुम्हाला हेल्थ पॉलिसी घेणं खूप गरजेचं असतं. 3-4 हजार रुपये जातात. पण हेल्थ पॉलिसी ड्रायव्हरची काढली ना तर मित्रांनो कसं असतं, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या गाडीचा इन्शुरन्स काढता त्यावेळेस आपण फक्त गाडीचा इन्शुरन्स काढतो, त्या ड्रायव्हरला. आणि म्हणजे आपण जेवढा क्लॉज कमी करण्याचा प्रयत्न करून ज्या इन्स्टॉलमेंटचे अमाऊंट किंवा त्या इन्शुरन्सचे अमाऊंट कमी करून घेण्याचा प्रयत्न करतो, तेवढे क्लॉस आपले कट होत असतात. बरोबर. त्या हिशोबाने जर तुम्ही स्ट्रॉंग पॉलिसी काढत असाल ना, तर त्या तुम्हाला कव्हर पण असतात चांगले. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस गाडीचा इन्शुरन्स काढताय त्यावेळेस व्हेरीफाय करा की आपले काय काय गोष्टी कव्हर होतील. आणि एक जनरली आपण स्वतःची जर पॉलिसी एक काढली ना, तर ती सुरक्षेसाठी किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी खूप फायद्याची पडते. आणि त्याची सूचना पहिली घरी द्यावी पण लागते, कारण आपल्या अगेन्स्ट देव करो ना हो, बट जर झालं भविष्यात तर त्याचा तुम्हाला फायदा तुमच्या फॅमिलीला होतो. तर तो पण विचार करू. आपण त्या गोष्टींवरती एक सेपरेट ब्लॉग बनवू, कारण त्या गोष्टी पण बऱ्याचशा गोष्टी असतात. आता जेवढ्या आठवतात तेवढ्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतच असतो. तर चला, आज आपण बडा दोस्तचा रिव्ह्यू घेतलाय. आता दादांचं बुकिंग आज कन्फर्म होईल आणि आपण पण शोधू आणि लवकर निघण्याचा प्रयत्न करू, कारण ह्याच ब्लॉग मध्ये आपल्याला रिटर्न जर्नी सुरू करायची. आपण आज डायरेक्ट ट्रायल घेतोय गाडीची. अशफाक भाई आलेत आणि अशफाक भाईंचं बुकिंग पण झालंय कन्फर्म. कुठलंही बुकिंग सांगा आता. अहमदाबाद वरनं खेडचं बुकिंग आहे. अमाऊंट नका सांगू. अमाऊंट ते तुमचं तुम्ही ट्रान्सपोर्टर कडे येऊन बघायचं आणि त्या बुकिंग नुसार घ्यायचं. अगदी बरोबर. तर आपण निघालोय मित्रांनो. एक सारखा नाही राहत. हा, रेट चेंज होत राहतात, गाडीनुसार पण रेट असतात.
मस्त आहे बरं का गाडी, टॉर्क मजबूत आहे गाडीला. तर आलंय मित्रांनो आपलं जेवण, आपलं रेग्युलर पंजाबी हॉटेल. आजच्या मेनू मध्ये मित्रांनो आपल्याकडं पनीर हंडी, सध्या व्हेज. लवकर लवकर जेवायचं आणि लवकर लवकर पुढचा प्रवास करायचा. एक काम भरून घेतो, नाही तर डबा भरून घ्या. चला मित्रांनो, आम्ही आता जेवण उरकतो आणि यांच्या पुण्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊ. माझा आवाज गेला आता. चला जेवण उरकूया आणि डायरेक्टली परत ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊया. तर मित्रांनो, आपल्या अशफाक भाईच्या आणि सागर भाईच्या गाडीचं बुकिंग झालेलं आहे, रेडी. गाडी आली लोडिंग करून. अशफाक भाई आणि आपले सागर भाई निघाले आता पुढं हॉटेलमध्ये. तर हॉटेलचं नाव आहे हॉटेल सौभाग्य. आणि हे बघा हे पार्सल. थैंक यू सो मच. रवि भाई का आज बर्थडे है और वो अपने फैमिली से दूर है आज, तो चलो हमारी ट्रांसपोर्ट फैमिली की तरफ से आज मेरा दूसरा सेलिब्रेशन. तर मित्रांनो, आपल्या केकचं अनबॉक्सिंग होते. रवि भाई का स्पेशल केक. रवि भाऊचा बर्थडे, आज भाऊचा बर्थडे आणि भाऊ आहेत अहमदाबादला. आवाज बसलाय बरोबर, कारण आपला पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही येत आहेत आणि हा पार्ट 3 मध्ये कव्हर होतोय आपला बर्थडे. तर केएस ट्रान्सपोर्टचे आपले सर्व अशफाक भाई आणि सागर भाई दोघंही आहेत. काय होतं मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण फॅमिलीपासून लांब राहतो. म्हणजे आपल्या 1934चा बर्थडे आपण केला होता चेन्नईमध्ये आणि आज आपला बर्थडे होतोय अहमदाबादमध्ये. म्हणजे क्षेत्रच असं आहे की जिथं कुठं कोणत्या सिच्युएशनला कधी निघावं लागेल आणि हेच आपलं जीवन आहे प्रत्येक ड्रायव्हरचं. तर चला केक कटिंग करून घेऊ आणि दादांना पण जायचं आहे. ते आपल्यासाठी परत गाडी भरून 20 किलोमीटर माघारी आले. तर त्यांना पण पुढच्या प्रवासाला जायचं आहे. तर लवकरात लवकर कार्यक्रम होतो. चालू आहे. Yeah.